त्यांचा परिचय द्यायचं म्हणजे मला खरं तर खूप वेळ लागणार आहे, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या जय क्रांती विद्यालयात हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांचं शिक्षण हिंदी व समाजशास्त्रामध्ये MA, MPhil, PhD. लातूर जिल्हा हिंदी साहित्य परिषदेच्या संचालक व अनेक दैनिकामध्ये लेख प्रकाशित. महिला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव, लातूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा, अखिल भारतीय सावित्रीबाई फुले मंच याच्याही अध्यक्षा, प्रेरणा महिला मंडळ लातूर सचिव, प्रियदर्शनी महिला सहकारी बँक लातूर संस्थापक अध्यक्ष, सदस्य कारागृह समिती, क्रांतिज्योती महिला बचत गट, महिला तक्रार निवारण केंद्र, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर, योग शिक्षक पतंजली योग समिती लातूर, माजी अध्यक्षा लातूर शहर काँग्रेस कमिटी, माजी सभापती महिला व बाल कल्याण समिती नगर परिषद लातूर. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित केलेला आहे. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, लायनेस क्लब आदर्श शिक्षिका, समाजभूषण, संकल्प सखी प्रेरणा पुरस्कार, आदर्श व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर यांचा पुरस्कार. युट्यूबवर त्यांच्या माऊली ज्ञानेश्वरीचे हरिपाठ यावर विवेचन आहे, काठीच्या अभंगावर विवेचन आहे, गणपती अथर्व शीर्षावर विवेचन आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 550 अभंगावर त्यांचे विवेचन आहेत, रुद्रपाठाचं विवेचन आहे, अनेक मंत्राची विवेचन केलेली आहेत. त्यांच्या घरामध्ये अनेक पिढ्यापासून आध्यात्मिक परंपरा असून वडील स्वातंत्र्य सैनिक होते तर आई शिक्षिका होत्या. असे एक सुसंस्कृत घराण्यातून त्यांना चांगला वारसा मिळाला प्राप्त झालेला आहे आणि चैतन्य सत्संग मंडळामध्ये त्या आज प्रथमच आपल्याला प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं शब्द सुमनानं सर्व चैतन्य सत्संग मंडळाची कार्यकारिणी, सदस्य, साधक आणि सर्वांच्या अंतःकरणातून असणाऱ्या परमेश्वरीय भक्तीला स्मरून मी सहर्ष स्वागत करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचन सेवेला प्रारंभ करावा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खरं जर पाहिलं तर चैतन्य सत्संग मंडळामध्ये येऊन मला काही महिने झाले, पण मला एवढा आनंद झाला या मंडळातून आल्यापासून, कारण बऱ्याच नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि बऱ्याच नवीन गोष्टी ऐकायलासुद्धा मिळाल्या. आणि या ठिकाणी चैतन्य सत्संग मंडळाचे अनेक पदाधिकारी आहेत. त्यात बाळकृष्णजी कुलकर्णी सूत्रसंचलन अगदी खूप छान पद्धतीने करतात. आणि मग जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक लोकांच्यामध्ये असतो किंवा आध्यात्मिक परिवारामध्ये जेव्हा आपण जन्म घेतो, तर तेव्हा मला नामदेव महाराजाचा एक अभंग आठवतो. तर नामदेव महाराज काय म्हणतात, कारण नामदेव महाराजाला एका वारकऱ्याने प्रश्न विचारला होता, अहो नामदेवा, आणि तुम्ही एवढं पांडुरंगाची भक्ती करता, पांडुरंगाने तुम्हाला दर्शन दिलं, हे कसं काय झालं? तेव्हा नामदेव महाराज हसले आणि म्हणाले, काय म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. आणि त्यामुळंच मग चैतन्य सत्संग मंडळाच्या सहवासामध्ये मिळाले. चैतन्य महाराजाचं प्रवचन ऐकलं आणि त्या दिवशी ठरवलं की आपण चैतन्य सत्संग मंडळामध्ये सामील व्हायचं आणि काही नवीन गोष्टी शिकायच्या. मला असं वाटतं की प्रत्येक माणसानं आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. खरंच या चैतन्य सत्संग मंडळामध्ये अनेक प्रकारचं वाचन या ठिकाणी होतं, पांडुरंग अष्टक होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी वाचन केलं जातं, गीत गायलं जातं आणि त्यामुळं मन प्रसन्न होतं. आणि काही प्रवचन ऐकल्यानंतर तर माझ्या मनाला खूप तृप्तता मिळाली. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपलं मन तृप्त होतं आणि असं वाटतं की आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला जे काही हवं आहे
त्या आपल्याला ह्या सत्संग मंडळामध्ये आपल्याला मिळत आहेत. कारण मी नेहमीच यूट्यूबवरती वगैरे अनेक संतांचे म्हणजे ऐकत असते, त्यांचं प्रवचन ऐकते, त्यांचं कीर्तन ऐकते. पण चैतन्य सत्संग मंडळामध्ये आल्यापासून अगदी आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात राहणारी जी आपली भक्त मंडळी आहेत, तर त्यांचे जेव्हा मी ऐकते त्यातनं मला बरंच काही शिकायला मिळतं. आणि खरं जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्येच माझं प्रवचन ठेवलं होतं, पण थोडी तांत्रिक अडचण आली आणि मला असं वाटतं की सेवा करायला सुद्धा वेळ यायला पाहिजे. आणि त्यामुळं मग आज मी आपल्या पुढं माझी सेवा मी सादर करते. तर मागच्या महिन्यामध्ये सेवा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सेवा सादर करण्यासाठी मी निवडलं होतं की शाकंभरी देवीची माहिती आपण सांगावी. खरं जर पाहिलं तर 51 शक्तिपीठ आहे देवींची आणि अनेक देवीचे आपण पूजन करतो, आराधना करतो, अर्चना करतो आणि देवीच्या मंत्राचं आपण पठण करतो. आणि देवीच्या मंत्राचं पठण करत असताना, आराधना करत असताना आणि म्हणजे असं आहे की ही देवीची जी शक्ती आहे, तर ते जे ब्रह्मतत्व आहे, देवीची जी ऊर्जा आहे, त्याचंच एक आपण स्वरूप आहोत. आणि म्हणून आपण ते आपल्या स्वरूपाला सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने थोडंसं आपण महिलांनी आणि सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सांगत असताना मला असं वाटतं की देवी जेव्हा राक्षसाचा वध करते, राक्षसाचा नाश करते किंवा भक्तांना आशीर्वाद देते, तर बघा देवीचं काम किती मोठं आहे. मग आता देवीने त्या काळामध्ये केलं म्हणजे आपण आता काहीतरी आपण काय करायचं. आतासुद्धा आपल्या समाजामध्ये असे अनेक म्हणजे कुरीती आहेत, बऱ्याच रूढी आहेत, त्यासुद्धा आपण महिलांनी आपण सगळ्यांनी मिळून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी शाकंभरी देवीची कथा मी आपल्याला पहिल्यांदा सांगते. शाकंभरी देवी, शाक म्हणजे फळे फुले अन्न धारण करणारी, अशी शाक धारण करणारी देवी म्हणून तिचं नाव शाकंभरी देवी असं नाव तिचं पडलेलं आहे. तर शाकंभरी देवी जी आहे, तर शाकंभरी देवीच्या जी अवताराची कथा आहे, तर त्या अवताराची कथा मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं. कारण त्या अवताराची कथा जर आपण ऐकली तर आपल्याला शाकंभरी देवी आणखीनच छान प्रकारे आपल्याला समजू शकते. तर त्यांची ही जी पौराणिक कथा आहे, त्या पौराणिक कथेमध्ये दुर्गमासूर नावाचा जो राक्षस आहे, तो पृथ्वीवरती राज्य करत होता. तो अत्यंत बलवान होता, पराक्रमी होता आणि तो म्हणता धूर्त आणि कावीबाज होता. दुर्गमासूर देवाचा, मानवाचा, ऋषीमुनीचा द्वेष करत असे. देवाचे जीवन सुखी आणि वैभवात आहे असं त्याला वाटायचं. मग तसंच आपण जगलं पाहिजे आणि आपल्याकडे पण जसं ऋषीमुनीकडे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यानं काय केलं की त्याच्या डोक्यामध्ये एक विनाशकारी शक्तीने प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर त्याने विचार केला की आपले हे जे ऋषीमुनी आहेत, देव जे आहेत, तर यांचं बळ कशात आहे. तर त्यांनी त्या बळापासून आपल्याला दूर खेचलं पाहिजे आणि शत्रूला निर्बल केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की दुर्गमासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि हिमालयावरती गेल्यानंतर तप केली, आराधना केली. आणि त्याच्यानंतर त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर म्हणाले की असुरा, माग तुला काय पाहिजे आहे ते मी तुला देतो. तर दुर्गमासूर हा जोडून देवाला म्हणाला की देवा, संपूर्ण वेदाचे ज्ञान माझ्याकडेच असावे, संपूर्ण मंत्रशक्तीचं प्रभाव शक्ती माझ्याकडेच असावी. ब्रह्मदेवाने त्या राक्षसाची धूर्तता ओळखली, हसले आणि काय म्हणाले, तथास्तु म्हणाले. आणि तथास्तु म्हणाल्यानंतर एका शब्दाने म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली. देव आणि मानव, ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि ते दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि ते असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीचे चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देवदान मानव ऋषी हे तेजहीन झाले, शक्तिहीन झाले, हातबल झाले. आणि ब्रह्मदेवाच्या वरदानामुळं हा दुर्गमासूर शक्तिसंपन्न बनला. आणि शक्तिसंपन्न बनल्यामुळं तो सर्व लोकांना, ऋषीमुनीला तो त्रास द्यायला लागला, त्यांच्यावरती अन्याय करायला लागला, अत्याचार करायला लागला. आणि मग दुर्गमासूर हा बेफाम बनला.
आणि मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. आणि त्यामुळं काय झालं, संपूर्ण पृथ्वीवरती दुष्काळ झाला. आणि दुष्काळ पडल्यामुळं सगळे लोक परेशान झाले. आणि मग शेवटी काय केलं, सर्व देव ऋषी मुनी यांनी काय केलं, स्वतःला वाचवत एका गुहेमध्ये जाऊन बसले, लपून बसले. कारण उंच उंच डोंगर होती, गुहा होती. आणि त्या दडलेल्या गुहेमध्ये कुणाकडे लक्ष गेलं नाही, असुराचं लक्ष गेलं नाही. आणि बाहेरील जगापासनं दूर राहिल्यामुळं मग त्या ठिकाणी ते राहिले. पण मनामध्ये जी श्रद्धा असते ऋषीमुनीच्या मनामध्ये, तर ती श्रद्धा नाहीशी होते का, नाही होत. मग त्यांनी काय केलं की ऋषी मुनी मानव देव यांनी उपासना चालू केली. आणि उपासना चालू केल्यानंतर त्या उपासनेमुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी एक मंगलमय वातावरण निर्माण झालं. आणि त्यांच्या त्या श्रद्धेमुळं एक मोठा आधार निर्माण झाला. आणि एक नव्या ओझ्याचा, तेजाच्या, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेची सफलता आली. आणि सर्वोच्च जी असलेली आपली देवी आहे, ती देवी भगवती त्यांच्यासमोर प्रकट झाली. तर देवी भगवतीचं रूप कसं होतं बघा तुम्ही, तर तिचे एक आगळे वेगळे आणि भव्य दिव्य असे तिचं रूप होते. म्हणजे कसे होते, उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे आणि या सर्वांचं मिळून देवी बनलेली होती. म्हणजे वास्तविक पाहता निसर्ग म्हणजेच देवी आहे. आणि देवी ही जी आहे तर विविध रंगी आणि तेजस्वी, जिकडे पाहावे तिकडे देवीचे डोळे दिसत होते. आणि सर्वजण त्या देवीच्या डोळ्याकडे पाहून त्या देवीला शताक्षी देवी असं म्हणू लागले. म्हणजे 100 डोळ्यातनं ती कृपा अमृताचा वर्षाव करू लागली. आणि या वर्षावामुळं सर्वजण प्रसन्न झाले. सर्व लोकांमध्ये नवा जोम आला आणि त्यांना एक नवं जीवन मिळालं. आणि देवीने मग काय केलं माहिती आहे का, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ, अन्न तयार केले, रुचकर पदार्थ तयार केले. आणि मग आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असं म्हणू लागले. शाक म्हणजे भाज्या, म्हणून ते शाकंभरी देवी म्हणजे भाज्या फळे पुरवणारी देवी असं म्हणू लागले. खरं जर पाहिलं तर शाकंभरी देवी म्हणजे एक निसर्ग निर्माण करणारी देवी आहे. भक्तांना फळे भाज्या पुरवणारी, अन्न पुरवणारी ही देवी आहे. आणि यानंतर मग देवी गुहेच्या बाहेर आली. आणि गुहेच्या तोंडावर एक मोठे तळपते चक्र तिने ठेवले. आणि गुहेतील सर्वांचे त्या ठिकाणी रक्षण झाले. देवी आपली अस्त्र घेऊन बाहेर आली. आणि देवीने दुर्गमासुराला आव्हान केले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह देवीसोबत लढू लागला. पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागू शकला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. आणि जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. आणि जे श्रेष्ठ ज्ञान होते, वेदज्ञान होते, मंत्राचं सामर्थ्य होतं, ते सर्व सामर्थ्य वेदज्ञान कुणाकडे आलं, ऋषीमुनीकडे आलं, देवाकडे आलं, मानवाकडे आलं. आणि देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान हीच माझी वाणी आहे, हे ज्ञानच माझी वाणी आहे. आणि हीच माझी मंत्रशक्ती, हेच माझे स्वरूप आहे. आणि तुम्ही ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. आणि हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवं एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. म्हणजे बघा, ही जी शाकंभरी देवी आहे, तर शाकंभरी देवी ही निसर्गाने नटलेली देवी आहे. आणि ते निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी ती देवी आहे. पण तिने काय म्हटलं की हे माझे जे मंत्र सामर्थ्य आहे, हेच माझं स्वरूप आहे. म्हणजे तुम्ही मंत्राची उपासना करा, मंत्राची आराधना करा, हे ज्ञान तुम्ही ग्रहण करा. आणि अशा प्रकारे उपासना करण्याचं काम त्यांनी ऋषीमुनीला आणि सर्व लोकांना देवीने सांगितलं. खऱ्या अर्थाने शाकंभरी देवी ही एक माऊली होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले आणि खऱ्या आराधनेचा मंत्र दिला. म्हणजे खरी आराधना आपण कशी केली पाहिजे, उपासना कशी केली पाहिजे, हे अशा प्रकारचे मंत्र तिने दिले. आणि जीवनातील जे श्रेष्ठ मूल्य आहेत, त्या श्रेष्ठ मूल्याचा संदेश देवीने दिला. आणि अशा प्रकारे आपण पौष महिन्यातल्या पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना करतो. तर शाकंभरी देवी ही जी आहे, शेती आणि समृद्धीची देवी आहे, जी संकट काळामध्ये जगाला अन्न पुरवते,
म्हणून तिची पूजा करणं अत्यंत फलदायी समजले जाते. जेव्हा आपण शाकंभरी देवीची पूजा करतो तेव्हा ती देवी सगळ्याला अन्न फळे फुले ती पुरवत असते. आणि मग जेव्हा नवरात्र असते शाकंभरी देवीची पौष महिन्यामध्ये, तर त्या नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. तर ही दुर्गा सप्तशती म्हणजे काय की दुर्गेचं 700 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर हे दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा बघा देवीने म्हणजे शुंभ निशुंभाचा वध केला, महिषासुराचा वध केला, धूम्रलोचनाचा वध केला आणि अशा प्रकारे देवीने अनेक राक्षसांचा नाश केला, रक्तबीजाचा नाश केला. रक्तबीज तर कसा होता माहिती आहे का? रक्तबीजाला देवीने जेव्हा तलवारीने मारलं तेव्हा त्याचं रक्त जमिनीवर पडायचं आणि अनेक असंख्य रक्तबीज तयार व्हायचे. मग त्यावेळी देवीने काय केलं की देवी मग त्या रक्तबीजाचं रक्त जेव्हा ते खाली पडत होतं ते देवीने सगळं रक्त ते ग्रहण केलं आणि तेव्हा देवी रक्तबीजाला मारू शकली. खरं जर पाहिलं तर हे जेव्हा आपण देवीचं वर्णन ऐकतो तर देवी ही जी आदिशक्ती आहे हिचं जेव्हा आपण वर्णन ऐकतो तीच शक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे, सर्व भक्तामध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा देवीची आराधना आणि देवीची उपासना करून आपण अशा प्रकारे आपलं स्वतःचं रक्षण करू शकतो आणि आपल्या समाजामध्ये एक आध्यात्मिक वातावरण आपण तयार करू शकतो असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तर अशा प्रकारे देवीला आपण जेव्हा आव्हान करतो तर आपण देवीला काय म्हणतो? ही जी देवी आहे ती महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहे. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, अंबा माता की जय अशा प्रकारे आपण देवीची आराधना करतो. आणि देवीची आराधना करत असताना देवीला आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीला विनवणी करत असतो, देवीला मागत असतो, विनंती करत असतो. आणि काय म्हणतो मग देवीला की हे देवी सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर आपण देवीला काय म्हणतो की हे देवी तू सर्व मंगलामध्ये मंगल आहेस, तू कल्याणाची देवता आहेस, सर्वांची इच्छा पूर्ण करणारी आणि सर्वांना आश्रय देणारी अशी तू देवी आहेस. त्र्यंबके म्हणजे 3 डोळे असलेली तू गौरी आहेस. हे नारायणी देवी तुला नमस्कार असो. हा मंत्र आपण दुर्गा देवीला समर्पित करून आपण देवीपासून शांती, शक्ती आणि समृद्धीसाठी हा मंत्र आपण जपत असतो. आणि अशा प्रकारे देवी आपल्याला शांती, समृद्धी आणि शक्ती आपल्याला देत असते. त्याच्यानंतर आणखीन मला एक सांगावंसं वाटतं की आता मकर संक्रांती झाली आणि मकर संक्रांतीपासून आपण म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो. तर मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू जेव्हा आपण सुरू करतो तर तेव्हा आपण काय करतो? आपल्या घरामध्ये अनेक सुहासनींना आपल्या घरामध्ये बोलवतो आणि आपल्या घरामध्ये बोलवून आपण त्यांना जेव्हा हळद आणि कुंकू लावतो, त्यांना वाण देतो. तर हे वाण देणं म्हणजे आपण दैवी शक्तीला आपण आमंत्रित करतो. आपण हे हळदी कुंकू देतो म्हणजे आपण आपल्या महाशक्तीला, महादेवीला, पार्वतीला, दुर्गा देवीला आपण हे हळदी कुंकू देत असतो. आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मक जी शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती दूर होत असते. तर अशा प्रकारे आपण जेव्हा मकर संक्रांत साजरी करतो तर मकर संक्रांत साजरी करत असताना म्हणजे पहिल्या दिवशी भोगी असते. तर या भोगी दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत एकत्र करून भाजी बनवतो आणि ती भाजी आपण सर्वांना खायला देत असतो. आणि असं म्हटलं जातं की भोगी दिवशी आपण अशा प्रकारच्या भाज्याचं जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्यामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते आणि रोगापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते. आणि भोगी म्हणजे आनंद देणारा, उपभोग घेण्यासाठी असा मानलेला हा सण आहे. आणि त्या दिवशी आपण भोगीचा उत्सव चांगल्या प्रकारे आपण साजरा करतो. आणि दुसऱ्या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी करतो. आणि मकर संक्रांत साजरी करत असतानासुद्धा आपण हळदी कुंकू देतो आणि काय म्हणत असतो
हळदी कुंकू दिल्यानंतर तिळगुळ देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर बघा, आपल्या प्रत्येक सणामागे एक वैज्ञानिक कारण आहे. म्हणजे आपण तिळगुळ का देतो माहिती आहे का? आपल्या पूर्वजांनी जे काही सण तयार केलेले आहेत, प्रत्येक सणाच्या मागं वैज्ञानिक कारण आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे हेच आपल्या एकमेकामध्ये प्रेमाची भावना आपण निर्माण करत असतो. एकमेकामध्ये आपुलकीची भावना निर्माण करत असतो. आणि आपलं जर कुणाशी भांडणं झालं असेल तर ते भांडणं मिटवण्याचं सुद्धा एक चांगलं माध्यम तिळगुळ देऊन आपण करत असतो. आणि त्यांच्याशी आपली मैत्री आहे, त्यांना तिळगुळ देऊन आपली मैत्री दृढ करतो. पण वैज्ञानिक कारण हे आहे की आपण तिळगुळ खातो म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळेस खूप थंडी असते आणि आपलं शरीर काय होतं, शुष्क होतं, त्वचा आपली शुष्क होते आणि आपल्याला थंडी वाजत असते. आणि तीळ खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला स्निग्धता मिळते आणि गूळ खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला गरमी मिळत असते. म्हणजे आपण असं तिळगुळ खाल्लं असतं का? नाही. पण आपल्या सणामध्ये असं वैज्ञानिक कारण डोळ्यासमोर ठेवून आपल्या पूर्वजाने अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा प्रकारे आपण हे करतो. आणि मग आपल्या घरामध्ये तिळाच्या पोळ्या करतो, तिळाचे लाडू करतो, तिळाच्या वड्या करतो आणि एकमेकांना देऊन आपण एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम आपण व्यक्त करत असतो. तर ह्याच्यामध्ये मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे आपण त्याला कर म्हणतो. पण कर म्हणजे काय आहे की किंक्रांत दिवस असं म्हटला जातो. तर हा दिवस म्हणजे आपण अशुभ मानला जातो खरं जर पाहिलं तर याचं नाव किंक्रांत का पडलेलं आहे? कारण किंकरासूर नावाचा राक्षस पृथ्वीवरती लोकांना खूप त्रास द्यायचा, खूप त्यांचा छळ करायचा. मग त्यावेळेस महादेवीने काय केलं त्यावेळेस की त्या किंकरासुराचा तिने नाश केला, तिचा वध केला. आणि वध केल्यानंतर मग तो किंकरासुराचा जेव्हा वध झाला तेव्हा सगळ्या प्रजेला आनंद वगैरे त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून त्या किंकरासुराच्या दातातून देवीने प्रजेला मुक्त केलं आणि म्हणून आपण किंकरात सणसुद्धा हा आपण पाळतो. खरं जर पाहिलं तर देवीच्या ह्या दोन सणाबद्दल म्हणजे योगायोगाने आपलं पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची आपण आराधना करतो. नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. आणि पाठ करत असताना जेव्हा 700 श्लोकाचा आपण जेव्हा पाठ करतो, पठण करतो, तर त्यावेळेस त्या 700 श्लोकामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, बरीच काही ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे जेव्हा आपण देवीला म्हणतो की जेव्हा श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, अंबा माता की जय असं जेव्हा आपण देवीला म्हणतो तेव्हा बघा आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा कशामुळे होते? देवीमुळे होतं. म्हणजे देवी हे जे ब्रह्मतत्व आहे देवीचं, हे ब्रह्मतत्वचं एक अंश पण आपण आहोत. देवीमध्ये जी शक्ती आहे ती शक्तीसुद्धा आपल्यामध्ये आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि म्हणून त्या शक्तीची ओळख करून घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. खरं जर पाहिलं तर आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे. जगामध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीचं पालन केलं जातं. त्यांनाही वाटतं की भारतीय संस्कृती किती चांगली आहे आणि म्हणून ही भारतीय संस्कृती संपूर्ण जगाला एक चांगला संदेश देते. म्हणजे चांगला संदेश देत असताना सर्व विश्वच माझं कुटुंब आहे अशी म्हणणारी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून आपण देवीला जेव्हा प्रार्थना करतो तर प्रार्थना करत असताना देवीला आणखीन काय काय मागत असतो? देही सौभाग्यम आरोग्यम, देही मे परम सुखम, रूपम देही, जयम देही, यशो देही, दिशो जही. तर आपण देवीला म्हणतो की देवी मला सौभाग्य दे, मला आरोग्य दे. आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणि मला सौभाग्य दे, मला आरोग्य दे, मला खूप सुख दे अशा प्रकारची देवीला आपण प्रार्थना करतो. आणि मला सुंदरता दे. सुंदरता म्हणजे ती सुंदरता फक्त शरीराची नसून ती सुंदरता मनाची सुद्धा असली पाहिजे. मनाची सुंदरता म्हणजे आपले विचार, आपले आचार हे चांगले असले पाहिजेत.
आणि मग मनाची सुंदरता पण देवी मला दे असं आपण प्रार्थना करतो. आणि नंतर काय म्हणतो, द्विषो जही, म्हणजे माझ्यामध्ये काम क्रोध लोभ असे जे विकार आहेत, असे जे शत्रू आहेत, त्या शत्रूचा नाश कर, अशा प्रकारची प्रार्थना आपण देवीला करतो. म्हणजे मला असं म्हणायचे की जेव्हा आपण देवीची आराधना करतो, पूजा करतो, तर आराधना पूजा करत असताना देवीचं रूप म्हणजे आपलं रूप आहे. देवीची शक्ती म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये आहे. त्या शक्तीची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. म्हणजे मला तर असं वाटतं की आजकाल काही जणांना असं वाटतं की मी महिला आहे, अबला आहे, मी काही करू शकत नाही. पण तुम्ही अबला नसून प्रबल आहात. तुमच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे. आणि त्या शक्तीमुळं, ऊर्जेमुळं आपल्या घरामध्ये जर काही चुकीचं घडत असेल तर ते आपण घरातलं सुद्धा आपण त्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी आपण प्रेमाने सांगून त्या कमी करू शकतो. समाजामध्ये सुद्धा जर काही चुकीचं घडत असेल ते सुद्धा आपण दूर करू शकतो. म्हणजे अशा प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारची शक्ती देवीने आपल्याला दिलेली आहे. पण विशेष म्हणजे बाहेरचं जे विनाशकारी आहे किंवा जे चुकीचं आहे ते तर आपल्याला नष्ट करायचंच आहे. पण आपल्या मनामध्ये काम क्रोध लोभ द्वेष अहंकार हे जे काही आहे हे सुद्धा आपण त्याला मारलं पाहिजे. म्हणजे हे आपल्यातील राक्षस आहेत. काम क्रोध लोभ अहंकार हे जे आहेत ना, आपल्या शरीरातील राक्षस आहेत. आणि आपल्या शरीरातील राक्षसाला आपण मारलं पाहिजे. आणि आपल्या शरीराच्या राक्षसाला जर आपण मारलं तरच एक आपण चांगला व्यक्ती, चांगली स्त्री, चांगला मनुष्य म्हणून आपण जीवन जगू शकतो. खरं जर पाहिलं तर आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या भारतीय संस्कृतीची खूप आवश्यकता आहे. ती संस्कृती आपल्या मुलांमध्ये, आपल्या लेकरांमध्ये, सगळ्यांमध्ये रुजवली पाहिजे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती संस्कृती रुजवण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे देवीने जे काम केलं आहे, ठीक आहे, देवीच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारची राक्षसं होती, हे होती. पण आतासुद्धा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस वावरताना आपल्याला दिसतात. आपल्या शरीरातले राक्षस तर आहेत, ते पहिल्यांदा आपल्याला नष्ट करायचे. आणि त्यानंतर समाजामध्ये वावरणारे, चुकीचं वागणारे जे राक्षस आहेत त्यांना पण आपल्याला ते नष्ट करायचं आहे. आणि खरं जर पाहिलं तर देवी ही जी आहे आदिशक्ती आहे, आदी माया आहे, दुर्गा आहे. आणि म्हणून लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. आणि म्हणून ही देवी लक्ष्मी सरस्वती जसं देवीचे 51 शक्तिपीठ आहेत, तर 51 शक्तिपीठाचे वेगवेगळे त्याचे एक वेगवेगळे तेज आहे, वेगवेगळं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य पण आपण ओळखलं पाहिजे. आपण जेव्हा दुर्गा सप्तशती वाचतो किंवा एखादा ग्रंथ वाचतो तर ते ग्रंथ वाचत असताना, दुर्गा सप्तशती वाचत असताना आपल्याला त्यामधलं आपल्याला काय घेता येतं का, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय परिवर्तन करता येतं का, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. खरं जर पाहिलं तर आपलं एक सौभाग्य आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की आपण एक आध्यात्मिक परिवारामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं भाग्य आहे. आणि आपल्या भारतामध्ये जन्म झाला, हे पण आपलं भाग्य आहे. आणि संतांची भूमी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात आपला जन्म झाला, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज नेहमी काय म्हणतात माहिती आहे का, की विठ्ठलाला ते म्हणतात की विठ्ठला मला नेहमी संतांची संगती दे. जेव्हा आपण संतांच्या संगतीत राहतो, आध्यात्मिक लोकांच्या संगतीमध्ये राहतो, तेव्हा आपले विचारसुद्धा चांगले राहतात. आणि आपले विचार चांगले राहिल्यामुळं आपण चांगलं वागतो, चांगलं बोलतो आणि आपलं जीवन आनंदी होतं. अध्यात्मामध्ये जे सुख आहे ते सुख कशातच नाही. आणि म्हणून काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्ञान आणि विज्ञान, बरं का, आपल्याकडे खूप ज्ञान आहे, विज्ञानावर सुद्धा आपण काही गोष्टी परखून पाहत असतो. पण जे काम ज्ञान करू शकत नाही, जे काम विज्ञान करू शकत नाही, ते काम अध्यात्म करू शकतं. एवढी अध्यात्मामध्ये ताकद आहे. आणि त्या अध्यात्माची आपल्याला जी जाणीव झाली आहे, तर ती जाणीव आपण इतरांना करून देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ती जाणीव इतरांना करून देतो तेव्हा आपल्या मनाला सुद्धा खूप प्रसन्नता वाटते, खूप आनंद वाटतो. आणि म्हणून अध्यात्मामध्ये राहणं, अध्यात्मामधील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे संतांचे विचार आहेत, ते संतांचे विचार इतरांना सांगणं, इतरांमध्ये ते संतांचे विचार रुजवणं, ती चर्चा आपण करणं, हे खरं जर पाहिलं तर हे आपलं काम आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज काही ठिकाणी अभंगातून असं म्हणतात, हे विठ्ठला
तर माझं तर काम असं आहे की मी म्हणजे जे लोक संसारामध्ये गुरफटलेले आहेत अशा लोकांनासुद्धा मी सांगायचा प्रयत्न करतो. मी सांगतो त्यांना. काही लोक त्यातनं बाहेर पडतात, पण काही लोक संसारामध्ये गुरफटलेले असतात. पण आणि म्हणून संसारामध्ये गुरफटणं आणि संसारामध्ये राहणं वेगळं आहे. बघा, आपण संसारामध्ये राहतो म्हणजे संसार करून आपण ईश्वर भक्ती करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अनेक संत जे आहेत म्हणजे गोरा कुंभार असतील, चोखामेळा असतील, असे नरहरी सोनार असतील, तर हे लोक काय फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणतच बसत होते का? नाही. सावतामाळी म्हणजे शेतामध्ये भाज्या फुलं तोडत असताना ते विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. म्हणजे आपल्या अध्यात्मानं असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा जे संसार आहे तो सांभाळत सांभाळत तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा. आणि ईश्वराच्या नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. विठ्ठलाच्या नामामध्ये, हरीच्या नामामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. आपल्या घरामध्ये खूप भौतिक सुखसुविधा आहेत, पण त्या भौतिक सुखसुविधेचा आपण आनंद घेतो, पण ती भौतिक सुखसुविधा ही क्षणभर असते. पण आपण जर चैतन्य महाराजासारख्या संतांचा आपण जेव्हा प्रवचन ऐकतो आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी ऐकून जेव्हा आपलं मन तृप्त होतं, तेव्हा ते तृप्त होणारं मन, तो होणारा आनंद आपल्या जीवनामध्ये बरेच काही परिवर्तन तो घडवून जात असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे आपण साधू संतांच्या संगतीमध्ये, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट एक अशी आहे की कधी कधी आपण म्हणतो की माझ्या प्रारब्धामध्ये हे आहे, माझ्या प्रारब्धामध्ये ते आहे, मला हे सहनच केलं पाहिजे. पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की श्री श्री रविशंकर जे आज आपले आमचे टीचर आहेत, म्हणजे गुरु आहेत आमचे, ते मी पण त्याचे कोर्सेस वगैरे घेते. तर ते काय सांगतात माहीत आहे का? की तुम्हाला जर तुमच्या जे काही कर्म आहेत ते कर्म नष्ट करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? साधना, सेवा आणि सत्संग. साधना म्हणजे सकाळी उठून योग प्राणायाम करा, ध्यान करा, देवाची पूजा करा, ही झाली साधना. आणि सेवा म्हणजे अगदी दुपारच्या वेळेस तुमच्या म्हणजे घराच्या समोर मंदिर असेल तिथली तुम्ही साफसफाई करा. तुम्ही रस्त्याने जात असाल तर त्या ठिकाणी एखादा वाटेत दगड पडला असेल तर तो उचलून बाजूला ठेवा. नळ चालू असेल तर तो बंद करा. गोरगरीब विद्यार्थ्यांची मदत करा, ही झाली सेवा. आणि सत्संग म्हणजे की बघा, पूर्वीच्या काळामध्ये आणि आताही काही घरामध्ये आपण अगदी देवाला दिवा लावल्यानंतर संध्याकाळी घरातली सर्व मंडळी बसून आपण भजन म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, शुभंकरोती म्हणतो. पण हे सुद्धा चालू राहिलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जेवढं होतं तेवढं आता नाही आहे, पण ते चालू राहिलं पाहिजे. आणि हाच आपल्या जीवनामध्ये खरा आनंद आहे. मग साधना, सेवा, सत्संग केल्यानंतर मग ते काय सांगतात, एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की गांधारीने काय केलं की एकदा भात शिजवला आणि तिने ते भातातलं गरम पाणी बाहेर टाकलं आणि ती मुंग्याच्या वारुळावरती पडलं. आणि मुंग्याच्या वारुळावरती पडल्यानंतर त्या मुंग्या मेल्या, पण ते कर्म तिच्या हातून नकळत झालं होतं, बरं का. आणि ते नकळत झाल्यामुळं पण ते कर्मही भोगावंच लागतं. आणि मग गांधारीला 100 पुत्रांना जन्म द्यावा लागला. तर तसंच जर आपल्या हातून काही नकळत काही चुकीचे कर्म जर घडले असतील आणि जेव्हा ते कर्म सूक्ष्म रूपात असतात तर सूक्ष्म रूपातले कर्म साधना, सेवा आणि सत्संगी नष्ट होतात. आणि म्हणून आपण नेहमी साधना, सेवा आणि सत्संग करावे, त्यामुळं ते कर्म नष्ट होतात. पण जेव्हा कर्म फलित होतात, कर्म फलित झाल्यानंतर ते मात्र आपल्याला भोगावेच लागतात. कधी कधी म्हणतो की मी एवढी देवाची आराधना करते, मी साधना करते, जप करते, पण तुमचे फलित झालेले जे कर्म आहे ते तुम्हाला भोगावेच लागतात. देवालासुद्धा ते भोगावे लागले. आपण तर मानव आहोत. आणि म्हणून आपले कर्म नष्ट करायचे असेल तर आपण सत्कर्म करा, पुण्यकर्म करावं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं असं वाटतं की आपण अध्यात्मात आहोत, ही खूप 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 आनंदाची गोष्ट आहे आणि खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर एकदा जैन मुनीला एका माणसाने प्रश्न विचारला त्यांच्या प्रवचनामध्ये. काय प्रश्न विचारला की साधू महाराज की आपण मेल्यानंतर वर जाताना आपल्याला हे का आपले पैसे वगैरे घेऊन जाता येत नाही का? तर ते जैन मुनी हसले आणि हसले काय म्हणाले, ले जा सकते ना, क्यों नहीं ले जा सकते. मग त्यांनी सांगितलं एक उदाहरण
कि आप अमेरिका जाते हो ना, तो अमेरिका जाने के बाद आप क्या करते हो, आपका ATM यदि उस मशीन में डालते हो तो वहाँ पर डॉलर बाहर आते हैं, आते की नाही, यानी रुपये का रूपांतर किस में हुआ, डॉलर में हुआ. तर म्हणजे ज्या प्रकारे अमेरिकेत गेल्यानंतर आपल्या रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये होतं, त्याप्रमाणे आपल्याकडे आपण जो कमवलेला पैसा आहे त्याच्यातल्या काही भाग तुम्ही देवधर्मासाठी, चांगल्या पुण्यकर्मासाठी जर तुम्ही तो खर्च केलात, ते पुण्यकर्म हे कुणासोबत येणार आहे, आपल्यासोबतच येणार आहे ना. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडचा जो पैसा आहे चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करा. चांगल्या कामासाठी तो जर खर्च केला तर निश्चितपणे ते तुमच्यासोबत चांगलं कर्म तुमच्यासोबत येईल. आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळंच आहे, खूप बँक बॅलन्स आहे, पण आपण मेल्यानंतर काय घेऊन जातो, फक्त कर्म घेऊन जातो. आणि म्हणून ते कर्म जर आपले चांगले असतील तर आपलं प्रारब्ध चांगलं राहील. आपले कर्म जर चांगले नसतील तर आपल्याला प्रारब्ध आपलं वाईट राहील आणि आपल्याला ते दुःख भोगावे लागतील. म्हणजे जसे कर्म तसं फळ आपल्याला मिळत असतं. याचाही विचार आपण करायला पाहिजे. खरं जर पाहिलं तर आजकाल समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की फक्त भौतिक सुखसुविधेमध्ये एवढे रमलेले आहेत की त्यांना भौतिक सुखसुविधेशिवाय त्यांना काहीच दिसत नाही. पण ही भौतिक सुखसुविधा ही क्षणभंगूर आहे आणि ती क्षणभंगूर भौतिक सुखसुविधा जी आहे ती आपल्याला नष्ट, ते उपभोग करा, पण त्याच्यासोबतच ईश्वराचं नामस्मरण करा, ईश्वराचं भजन कीर्तन करा, प्रवचन ऐका. तर अशा प्रकारे आपण आपल्या मनाला शांतता मिळेल, आपलं मन शांत होईल. आणि आपलं मन शांत असेल तर आपण जे काही काम करू, ईश्वराचं नामस्मरण करू, ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा चांगला आनंद आपण घेऊ शकतो. आणि खरं जर पाहिलं तर आणखीन मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावी वाटते की आपण अध्यात्मामध्ये आहात, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील, आपण करतही असाल, पण एक माझा थोडा अनुभव म्हणून आपल्याला सांगते की आपण सत्संग करतो, भजन म्हणतो, हे सगळं करतो, पण ध्यान करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मला वाटते काल परवा आपल्याच ग्रुपवरती एक व्हिडिओ आला होता की फ्रान्समधली जी एक महिला आहे, तिला म्हणजे आपल्या भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. तर कशामुळे मिळाला तिला पुरस्कार, व्हिडिओ जर पाहिला असेल तर म्हणजे तिने योग, प्राणायाम, ध्यान आणि आयुर्वेद हे जे आपल्या भारतामधले आहे त्याचं तिने अनुसरण केलं. तिचे बरेच आजार कमी झाले. आणि म्हणून योग साधना, ध्यान, प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तर ध्यान केल्यानंतर कधी कधी असं वाटतं की आपण अगदी सगळं ब्रह्मांड आपण फिरून येतो. कारण गेली अनेक वर्ष झालं म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करत असल्यामुळं, आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर असल्यामुळं मी म्हणजे ध्यान प्राणायाम करते. आणि ध्यान करत असताना जो अनुभव येतो, जी मानसिक शांती मिळते, ती मानसिक शांती कुठेही मिळत नाही. आणि म्हणून मी बालकृष्णजींना एकदा तेही म्हणाले की योग प्राणायाम ध्यानाबद्दल सुद्धा एखाद्या दिवशी मी म्हणजे आपल्याकडे जर वेळ असेल तर मी सांगू शकेन. योग प्राणायाम ध्यान जर आपण जर केलं तर कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पण आणखीन काही माझ्याकडनं नवीन जर माहिती आपल्याला मिळू शकली तर ते द्यायला मला खूप चांगलं वाटेल, मला खूप आनंद वाटेल. खरं जर पाहिलं तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे. आपण विद्यार्थी जर राहिलो तर इतरांकडच्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. आणि म्हणून ह्या देवी दुर्गेचं किंवा आदिमायेचं जेव्हा मी आपल्याला माहिती सांगितली तर त्याच्यासोबतच एक आणखीन 10 मिनिट वेळ असल्यामुळं मी माझ्या मी जी PhD केलेली आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यामध्ये आपल्याला मी सांगूची इच्छिते. खरं जर पाहिलं तर माझं लग्न 10वी पास झाल्याबरोबर माझं लग्न झालं होतं. पण त्याच्यानंतर हिंदी MA, MPhil, BEd, PhD, सोशॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. पण PhDचा जो विषय मी घेतला होता तो प्रेमचंद के उपन्यासों में नारी समस्या आहे असा हा विषय होता. तर प्रेमचंद के उपन्यासों में नारी समस्या म्हणजे स्त्रियांच्या काय समस्या असतात आणि त्या समस्या कशा तिने दूर करायला पाहिजे. खरं जर पाहिलं तर त्या 11 उपन्यासामध्ये ग्रामीण भागातली स्त्री, शहरातली स्त्री, गरीब स्त्री, श्रीमंत स्त्री आणि मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय
ह्या सगळ्या प्रकार ज्या स्त्रिया आहेत, तर त्या स्त्रियांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या आपण कसं दूर करायला पाहिजे. तर त्या समस्या दूर करण्यासाठी दुसरं कुणाला बोलवायची गरजच नाही. कारण त्या स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की ती स्त्री स्वतःच्या समस्या ती स्वतः दूर करू शकते. कारण तिला जर तिच्या शक्तीची जर जाणीव झाली तर आपल्या ज्या समस्या आहेत ती दूर करू शकते. आणि मग त्यासाठी मग तिने काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस मी त्यांना सांगितले की स्त्रियांची ही 3 रूपं असली पाहिजेत. तर ती 3 रूपं कोणती पाहिजे ती म्हणजे पहिली तिने सरस्वतीचं रूप तिचं असलं पाहिजे. म्हणजे सरस्वती म्हणजे तिने शिक्षण घेतलं पाहिजे, सावित्रीबाई फुलेसारखं लोकांना ज्ञान दिलं पाहिजे. पहिलं रूप तिचं सरस्वतीचं असलं पाहिजे. दुसरं रूप तिचं लक्ष्मीचं असलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण कितीही जरी करोडपती असलो, कितीही जरी श्रीमंत असलो, तरी आपण महिलांनीसुद्धा स्वतः काहीतरी केलं पाहिजे. उद्योग व्यवसाय केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे. कारण जेव्हा आपण एक 100 रुपये स्वतः जेव्हा कमवतो तो आनंद वेगळाच असतो. आणि मग तिचं रूप दुसरं असलं पाहिजे लक्ष्मीचं. आणि तिसरं रूप तिचं असलं पाहिजे दुर्गेचं. म्हणजे दुर्गा अशी असली पाहिजे की तिच्याकडे कुणीही वाईट नजरेनं बघायला नको आहे. आणि तिचं जर दुर्गेचं रूप जर असेल तर ती आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, सगळीकडे अगदी आनंदाने आणि स्वाभिमानानं ती जगू शकते. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते की आपली ही जी 3 रूपं आहेत ती आपली 3 रूपं आपण आपल्या मनामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये जागृत ठेवली पाहिजे. तरच आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. आणि म्हणून स्त्रियांमध्ये खूप शक्ती आहे, खूप ऊर्जा आहे. पण त्या ऊर्जेची जाणीव तिला व्हायला पाहिजे. तिला जर तिच्या ऊर्जेची जाणीव जर नसेल तर मी ते काहीच करू शकणार नाही. म्हणून आपण जी देवीची आराधना करतो, देवीची पूजा करतो, तर ती कशासाठी करतो. आपण नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो, दसऱ्याच्या वेळेस. तर ती कशासाठी करतो. कारण जेव्हा आपण देवीची पूजा करतो, मंत्राचा उच्चार करतो, तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा ती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. तर ती ऊर्जा कधी निर्माण होईल, जेव्हा आपण मंत्राचा अर्थ समजून घेऊ. मंत्र म्हणायचा म्हणून म्हणायचा नाही. जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करतो, मंत्राचा आराधना करतो, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि अर्थ समजून घेऊन जेव्हा आपण मंत्राचा उच्चार करतो तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती खूप चांगल्या प्रकारे पडत असतो. आणि अशा प्रकारे आपण सगळ्या मंत्राचा अभ्यास केला पाहिजे. जे काय आपण वाचन करतो त्याचासुद्धा काय अर्थ आहे. काही गोष्टी संस्कृतमध्ये असतात, काही मंत्र संस्कृतमध्ये असतात. जेव्हा ते मंत्र आपण म्हणायला काही हरकत नाही, म्हणणं तर चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचा अर्थ समजून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते आपल्या मनाला स्पर्श करून जातो. आणि ते भक्तिभावाने आपण जेव्हा स्वतःला समर्पित करतो देवाच्या प्रती, देवीच्या प्रती, तेव्हा ते समर्पण एक आगळं वेगळं समर्पण असतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. खरं जर पाहिलं तर जीवनामध्ये आपण नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आणि मला तर असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये अनेक गुरु असावेत, बरं का. आणि अनेक गुरु कशासाठी असावेत, कारण प्रत्येकाकडनं आपण काही ना काहीतरी वेगवेगळं आपण शिकत असतो. काय शिकत असतो बघा. जेव्हा हा नवीन मोबाईल आला, अँड्रॉइड मोबाईल आला, माहिती आहे का, तेव्हा तुम्हाला म्हणजे ऑपरेट करायला जमत नव्हतं. पैसे कसे ट्रान्सफर करायचे, बिल कसं भरायचं, हे काहीच कळत नव्हतं. पण माझा नातू अजिंक्य आणि हर्षवर्धन, माझी नात ऐश्वर्या आणि गंगेश्वरी, ह्या पोरांनी शिकवलं. म्हणजे त्या ठिकाणी ते माझे गुरु झाले की नाही. माझ्या आईवडिलांनी मला चांगलं ज्ञान दिलं, अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं, ते माझे गुरु झाले. आता या ठिकाणी तुम्ही सगळेजण जे मला काही नवीन नवीन गोष्टी मला ऐकायला मिळतात, आपणसुद्धा माझे सगळे गुरु आहात. म्हणून मला गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा हे खूप म्हणायला आवडतं. आणि म्हणून मी पहिल्यांदा कधी कुठेही बोलायला जेव्हा सुरुवात करते तेव्हा गुरुंना स्मरण करूनच मी बोलत असते. खरं जर पाहिलं तर गुरुनी जे ज्ञान दिलं आहे ते गुरु एवढं ज्ञान कोणीच देऊ शकत नाही. आणि म्हणून एक कबीराचा दोहा मी या ठिकाणी सांगू इच्छिते. कबीराने एका दोह्यामध्ये वर्णन केलेलं आहे की गुरु आणि ईश्वर जर दोघे एकदम समोर आले तर कुणाचे चरणस्पर्श करायचे. गुरु गोविंद दोहू खडे काकू लागे पाय, गुरु गोविंद दोहू खडे काकू लागे पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताया.
म्हणजे आपल्यासमोर गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे ईश्वर जर एकदम समोर आले तर आपण पहिल्यांदा कोणाचे चरणस्पर्श करायचे? ईश्वराचे करायचे का गुरुचे करायचे? तर कबीरदासजी काय म्हणतात की ईश्वर कुठं आहे हे आपल्याला कोण सांगितलं आहे? आपल्याला आपल्या गुरुनी सांगितलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा गुरुचे चरणस्पर्श करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर देवाचे चरणस्पर्श करायला पाहिजे. एवढं म्हणजे महत्त्व आपल्या जीवनामध्ये गुरुचं असतं. आपल्याला चांगले गुरु मिळाले, चांगल्या लोकांची संगती मिळाली तर आपल्या जीवनाचं खरंच सार्थक होत असतं. आणि आपलं जीवन जर सार्थक करायचं असेल तर आपण नेहमी अध्यात्मामध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हणजे मला असं वाटतं की आपण आपल्या अध्यात्मामध्ये कितीही वाचन केलं, कितीही जर अभ्यास केला तर ते आपल्याला आयुष्यभर संपणार नाही. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते आपण त्यामध्येच घालवलं पाहिजे आणि त्यामध्येच घालून आपल्या जीवनाचा आपण सार्थक करून घेतलं पाहिजे. खरं जर पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या, ज्या मी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला गुरुकडनं प्राप्त झाल्या. गुरुचं ज्ञान मला मिळालं म्हणून मी आपल्याला सांगू शकले. पण काही गोष्टी माझ्या आपल्याला आवडल्या नसतील तर ती माझी एक चूक म्हणून आपण मला ती क्षमा करावी. आणि अशा प्रकारे चैतन्य सत्संग मंडळामध्ये या ठिकाणी मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली आणि त्यामुळे मी संयोजकाचे आणि सर्वांचे आभार मानते. खरं जर पाहिलं तर ही सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे. कारण भाग्याशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाहीत आणि म्हणून माझ्या भाग्यामुळं ही मला सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आणि चैतन्य सत्संग मंडळाचं वर्णन करावं, कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं जर पाहिलं तर अशा गोष्टी आपल्याला जीवनामध्ये बरंच काही देऊन जातात. त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये ती शिदोरी आपण बांधून ठेवायची आणि जाताना आपल्यासोबत घेऊन जायची असं मला या ठिकाणी वाटतं. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण ताई.